नांदेड़ जिले में 22 नवंबर को होने वाले नगर पंचायत चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी के उम्मीदवारों के प्रचार का शुभारंभ श्री परमेश्वर मंदिर परिसर से किया गया। कार्यक्रम में भाजपा नेता डॉक्टर अंकुश देवसरकर, गिरीश जाधव और डॉक्टर प्रसाद डोंगरगांवकर प्रमुख उपस्थित थे। परमेश्वर महाराज की महापूजा और आरती के बाद मान्यवरों ने श्रीफल फोड़कर प्रचार अभियान की शुरुआत की। इस मौके पर निकाली गई भाजपा की पदयात्रा को मतदाताओं का भारी प्रतिसाद मिला। रैली के मार्ग पर कई मंदिरों और अन्य स्थानों पर श्रीफल फोड़े गए। भाजपा नगराध्यक्ष पद के उम्मीदवार डॉक्टर राजेंद्र वानखेड़े का जगह जगह मतदाताओं ने स्वागत किया, उत्स्फूर्त प्रतिसाद दिया गया। इस पूरे अभियान से शहर का राजनीतिक वातावरण पूरी तरह गर्मा गया। ऐसी जानकारी मीडिया से बातचीत के दौरान खुद डॉक्टर राजेंद्र वानखेड़े ने दी। सर्वप्रथम तुमचे पत्रकार बांधवांचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो की आम्ही एका तासामध्ये तुम्हाला बोललो सर्वजण हजर झाले, त्याबद्दल तुमचं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन। सर्वप्रथम आता हिमायतनगरचा विकासाचा चेहरा करण्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री लाडकी अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्व लाभल्यामुळे आणि हिमायतनगरच्या जनतेचं माझ्यावर असलेले प्रेम या सर्व गोष्टींमुळे मी आज या निवडणुकीला नगरपंचायतची निवडणूक उभा आहे आणि मला खात्री आहे की हिमायतनगरची मायबाप जनता प्रचंड बहुमताने मला निवडून देऊन हिमायतनगरचा विकासाचा चेहरा पूर्ण करण्यासाठी साथ देते। आपले कोणते मुद्दे आहेत जे त्या मुद्द्यावर आपण मतदान मागणार आहोत? मुद्दे काय सर्व मुद्देच आहेत। हिमायतनगर मुद्दा नाही असेल सर्व मुद्देच मुद्दे आहेत। रोडचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, ड्रेनेजचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, प्रश्न नाही असं काहीच नाही। एक सुद्धा म्हणजे सुविधा म्हणून हिमायतनगर काही नाहीत। सर, आज माननीय आमदार बाबुराव कदम केळकर यांचा दौरा झाला आणि त्यांनी असं म्हटले की भाजपसोबत आणि शिंदे शिवसेना गटासोबत युती झाली होती, पण माननीय माजी मुख्यमंत्री साहेबांनी ऑन टाईम भारतीय जनता पार्टीचा उमेदवार देऊन त्यांच्यासोबत खेळ केला। याबद्दल काय सांगा? ह्या गोष्टीमध्ये मला काही तथ्य वाटत नाही। आम्ही साहेबालाच मानतो। आमचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब होते, त्यांनी आम्हाला आदेश दिला निवडणुकीला उभे राहा आणि तुम्हाला यशस्वी करण्याचं काम आमचं आहे, म्हणजे तुमचा विकास चेहरा आहे, त्यामुळे आम्ही निवडणूक वाटतो। बाकी काय झालं कशामध्ये ते आम्ही त्याच्यावर आम्ही काही भाष्य करू शकत नाही। सर, आज शिंदे गटाचे आमदार यांनी त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार रामू ठाकरे यांना नाव घोषित केलं आणि काँग्रेस पक्षाचे पण उमेदवार आहेत। त्यांच्याबद्दल काय सांगणार की तुमची लढत कोणासोबत असणार? माझी लढत कोण समोरचा व्यक्ती आहे त्याच्याशी नाही। माझी लढत मी स्वतःच आम्ही विकासाचा चेहरा घेऊन समोर जाणार जनतेसमोर आणि आम्ही काय करणार आणि आमचा जे वचनामा तुम्हाला जे सांगितलं आमचं वचन आहे, वचनामाप्रमाणे जनतेपुढे जाणार। समोरचा उमेदवार कोण आहे काय आम्हाला त्याच्याशी काही संबंधच नाही। आमचं विकास आम्ही एक ब्ल्यूप्रिंट विकासाची ब्ल्यूप्रिंट घेऊन जनतेसमोर जाणार। आमचा विकास काय करणार हे आम्ही सांगणार। तर आपली नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार रिंगणात आहेत? एक नगराध्यक्ष मी आणि माझ्यासोबत 10 उमेदवार, एकूण 11।